न्यूज वृत्तवाहिनीच्या सिटी क्राईम या सत्रात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. या प्रकरणी फिर्यादी असलेल्या सुनेसर आरोपी करण्यात आले. भद्रकाली पोलीस ठाण्यात सुनेचा गुन्हा दाखल करून एकाही अटक करून न्यायालयात हजर केले असता तिला 8 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली. आज सकाळी बॉडी मागच्या दिवसामध्ये बॉडी मिळाली. नातेवाईकांनी ओळख केली बॉडी झाली शांतीदेवी शर्मा यांचीच आहे. याच्यात कलम 302 वापरण्यात आलेला अनैतिक संबंधातून आणखी एक हत्या घडल्याची घटना समोर आली. एकता आणि तिचा मेवणा अशोक यांच्यात विचित्र अवस्थेत सासू शांतीदेवी यांनी बघितल्यानंतर प्रेम प्रकरणाला वाचा फुटू नये म्हणून तिचा खून करून तिचा मृतदेह मालचर खात्यात टाकण्यासाठी एकता व अशोकनं आनंद जगताप, आनंदराज जेकब नाडर यांची मदत घेतली. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली. आर्थिक वादातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पूर्वी पोलिसांनी व्यक्त केला होता. मात्र हकीकत कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तर ती समोर येते. पोलीस कोठडी संशयितांनी सदर वृद्धेचा मृतदेह माळशेज घाटात फेकल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन माळशेज घाट पिंजून काढला. तेथे आढळलेला मृतदेह नंतर नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. त्या गुन्ह्याचा तपास करता 3 आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला. त्यांना अटक करण्यात आली. 16 तारखेपर्यंत त्यांचा शिक्षा घेण्यात आला. या 3 आरोपींकडून जी माहिती मिळाली त्या आधारे दिलेली जी व्यक्ती आहे शांतीदेवी शर्मा यांना कुठे नेले, त्यांचा ट्रेस कुठे याच्या संबंधित तपास केला गेला. तर दिलेल्या जबाबानुसार एका आरोपीने त्याला माळशेज घाटात घरी टाकण्याची त्यांनी सांगितली. त्यानुसार आज काल तपास पार्टी गेली होती. आज त्यांची तिथं ती बॉडी मिळाली आणि त्यांच्या आता चालू आहे. या घटनेमध्ये कलम 302 पळून नेणारे एक 3 आरोपी त्यापैकी एक या मयत शांतादेवी यांचा हा मुलीचा नवरा म्हणजे बहिणीचा त्यांच्या सुनेच्या बहिणीचा नवरा. आणि यातून मालमत्तेचा प्राथमिक अजून आम्ही कोणता एकदम कॉन्फिडन्स याला आलो नाही निष्कर्षात, परंतु त्याच्या प्रॉपर्टीचा काहीतरी वाद आहे असं दिसतंय. 16 तारखेला PCच्यात आधी काय आणखी कारण आहे काय सोनीचा सहभाग आहे त्यानंतरच्या सगळं इन्व्हेस्टिगेशन फिर्यादी याच्यात आरोपी झालेले कोण भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकानं केवळ 48 तासाच्या आतच या गुन्ह्याची उकल केली.
आणि जशी अपहरण केलेली जी वृत्त आहे ते वृत्त महिलेला एके ठिकाणी टाकलेले आहे. मागच्या घाटामध्ये एके ठिकाणी टाकले नाही, दरीमध्ये टाकलेले मागच्या. मग त्या आरोपीला घेऊन पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी स्पॉट शोधत तिकडे पळाले. आज रोजी सकाळी त्यांचे नातेवाईक जे शांतीदेवी समाजाचे नातेवाईकांना सुद्धा आपण बरोबर घेऊन गेलो होतो. तर आज सकाळी ती बॉडी आशे घाटामध्ये बॉडी मिळाली. नातेवाईकांनी ओळखली ही बॉडी बॉडी आहे ती शांतीदेवी शर्मा यांचीच आहे. या घटनेवरून याच्यात कलम 302, 201 हा वाढवण्यात आलेला आहे. आर्थिक मालमत्तेच्या वादातून घडलेल्या या कृत्याची हकीकत काही वेगळीच असली तरी आपल्या ध्येयावर अडानिष्ठा ठेवून मालदारांनी कष्ट करा. कोणतीही शॉर्टकट शोधू नका. प्रखर इच्छाशक्ती, अचूक निर्णय व कठोर परिश्रम यातूनच या वेगवान काळाला तुम्ही जिंकू शकता. पुन्हा भेटूया सिटी क्राईमच्या पुढच्या सत्रात एक नव्या आणि वेगळ्या विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या.